दुष्काळाची गांभीर्याने दखल घेतली नाही। ऑक्टोबर अखेरपर्यंत पाऊस पडेल या अपेक्षेवर हे ज्योतिष बघणारा सरकार शेवटी पाऊस पडत नाही म्हटल्यानंतर काही गावामध्ये दुष्काळ जाहीर केला सरकार करता आहे। माझी अपेक्षा आहे 1 वर्ष झालं आपल्या हातामध्ये सत्ता दिली गेली। ज्या शरदचंद्रजी पवार साहेबांनी 70,000 कोटीचं कर्ज माफ करून शेतकऱ्यांना हमीभाव देण्याचा इतिहास घडवला, त्या सरकारच्या माध्यमातून आपण या असलेल्या जनतेच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये एकही ठोस निर्णय घेतला गेला नाही। एका बाजूला कामगारांच्यावर अन्याय करणारा निर्णय घ्यायचा, दुसऱ्या बाजूला सर्वसामान्य जनतेच्या असलेल्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये अनुत्साह दाखवायचा, समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणे। आपलं युतीचं सरकार आहे, आज त्या दोघांचंही पटत नाही। पण बापट म्हणतात दोघात तिसरीचा घोळ येतोय म्हणून त्या ठिकाणी संसार चांगला चालत नाही। आता या बापटांना या वयामध्ये सुद्धा चढ लागला, हा त्यांचा दोष आहे। नरेंद्र मोदी बोलतात नाही मैं खाऊंगा ना खाने दूंगा। गरीब जनतेला प्रत्यंतर 1.5 वर्षानंतर यायला लागला। हा बाबा काय स्वतः डाळ काय खात नाही आणि 200 रुपये किलो नेऊन सामान्य जनतेला सुद्धा डाळ खाऊन देणार नाही। अशा प्रकारचा देशामध्ये वेगवेगळ्या प्रकारची घटना घडत असताना एकही शब्द लोकसभेमध्ये एकही शब्द त्या ठिकाणी बोलत नाही। कधीतरी मन की बात मध्ये बोलतात आणि सर्वात जास्त परदेशात फिरत असतात। निवडणुका झाल्यानंतर बाकी यांची बोलती सुरू होते। आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ध्येय आहे, मी जाणीवपूर्वक सांगतो की गेल्या वर्षभराच्या नंतर ज्यावेळेला या सरकारला पूर्तता होत असताना महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे दुष्काळ पडला तिथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आक्रमकतेने संपूर्ण जिल्ह्यामध्ये या ठिकाणी सरकारच्या बाजूने विरोधामध्ये आम्ही त्या ठिकाणी आवाज उठवला। आज महाराष्ट्रामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या आणि सर्वसामान्य महिला भगिनींच्या आणि सर्वसामान्य जनतेला जे काही प्रश्न भेडसावत आहेत